मला सांगतो दीपक हे बॉलर दीपक दीपक चालू कर ना मॅच. प्लीज पंचांना विनंती असेल गेम ऑन करावा. मैदानामध्ये आपण मॅच बघतोय. एन्जॉय ग्रुप वर्सेस श्रुती 11. एन्जॉय ग्रुप या संघाने नाणे जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे आणि श्रुती 11 या संघाला बल्लेबाजीचं आव्हान ठेवलेलं आहे. बघूया कशा प्रकारे काम करतील दोन्ही संघ. आणि या मॅचचे आनंद घेणारे आजचे चीफ गेस्ट तसेच मुख्य व्यासपीठावरती काही क्षणातच इथून मात्र शुभागमन झालंय. रिद्धिताई बकरे तसेच शर्लीताई तसेच त्यांच्या समवेत अंजलीताई आणि त्याच्या समवेत द्रमिणताई हे देखील इथून मात्र उपस्थित आहेत. यांना इथून मात्र यांचं सहर्ष स्वागत धर्मपाडा प्रीमियर लीग मध्ये. तर आपण शुभ सन्मान देखील काही क्षणात करणार आहोत. आमचे प्रमुख अतिथी आशाताई शेलार यांचं देखील आपण काही क्षणात मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान करणार आहोत. तिकडे लक्ष द्या. वाईट वाईट. इथे मात्र स्ट्रोक फसलाय आकाश यांचा. आकाश मात्र षटकार मारतोय आणि षटकाराला या स्पर्धेमध्ये दाद दिली जाणार नाही आणि इथे मोठी विकेट पडते आकाश या नावाने. खरंच त्याचा हर्ष जल्लोष साजरा करताना दिसतोय माय एंजल ग्रुप हा संघ. एक मोठी विकेट आपण फसवलेली आहे.
तर प्रेमाची शेट्टे साहेबांचा देखील आम्ही शुभ सन्मान करणार आहोत। विनंती आहे यापुढे अमृत सुरकर साहेबांना विनंती आहे तुषारजी शेट्टे साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे। तुषारजी शेट्टे साहेबांचा शुभ सन्मान अमृतजी सुरकर साहेबांच्या शुभ हस्ते मुख्य व्यासपीठावरती होतोय। सर्व मान्यवरांची प्रमुख उपस्थिती धर्मपाडा प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। सर्व मान्यवरांचा मी आभार व्यक्त करतोय। वेळात वेळ काढून सर्वांनी उपस्थिती दाखवली त्याबद्दल सर्वांचं ऋणी आहे। किती झाले? किती चेंडू झाले?
किती धावा आल्या? आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, मान्यवरांचं या विद्यमान सोहळ्यामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. अंपायर 2 धावा, 2 धावा, 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटर्सने. धावसंख्यात मात्र बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17. 1 विकेट इज डाऊन. श्रुती 11 या संघाचा मेन बॅटर आयकॉन मैदानाच्या बाहेर गेला तरी पण या दोन्ही बल्लेबाजांनी चांगली कामगिरी करून स्कोर कार्ड वरती चांगले रन लावलेले आहेत. 17 धावा, 17 धावा. एकच बॉल झाला ना. बघूया अतुल यांचा पुढचा चेंडू पुढे येऊन खेळायचा प्रयत्न. बॉल सरळ जातोय. पंच घोषित करतायत आउट. षटकार मारलाय आणि झटका बसतोय. बॅटर्स कवन याला आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय ओमकार. ओमी. आणि आजच्या दिवसाचे आपले लाडके समालोचक या स्पर्धेला लाभलेले होते. अतिशय सुरेख असा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला. त्यांचं नाव आहे विशाल पाटील. यांचा देखील सन्मान केला जाईल. यांचा सन्मान करण्यासाठी मी बोलवतोय श्री विनीत सुरकर यांना. प्लीज समालोचक विशाल पाटील यांना विनंती असेल की त्यांनी मेन स्टेजवरती येऊन आपला पुरस्कार अचीव करावा. एक सन्मान चिन्ह, एक मायाची शाल आणि एक पुष्पगुच्छ देऊन विनीत सुरकर हे त्यांचा सन्मान करतील. पंच रन किती? 2 धावा, 1 शॉट, 1 शॉट, एकच धाव ना. ओके ओके ओके. इथे थोडं फंबल झालं होतं क्षेत्ररक्षणामध्ये परंतु 1 शॉट रन त्याच्यामुळे एकच धाव. धावसंख्या मात्र बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20. पंचांचा इशारा देखील येतो वाईड. सुंदर असा स्ट्रोक, चांगला असा क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि इथे मात्र पंचांचं बोट आकाशाकडे आणि ओमी यांची खेळी संपुष्टात येते. रनआउटच्या रूपाने आपली विकेट डाऊन होते आणि मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर येतोय पीयूष. ओमी मात्र डगआउटच्या रस्त्याच्या
बघूया शतरक्षक आणि अतुल मध्ये थोडं डिस्कशन होत आहे. प्लीज ते डिस्कशन जास्त वेळ ठेवू नका, ही नम्र विनंती असेल. टीम मीटिंग्स करू नका प्लीज. स्पीडअप ठेवा, मॅच मध्ये स्पीडअप ठेवा, जेणेकरून सर्व प्रेक्षकांना या सामन्याचा आनंद घेता येईल. पहिल्याच चेंडूवरती सूर्य कसा फटका मयूर यांचा लॉंग ऑफच्या दिशेने. पुढचा चेंडू इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक, फिल्डर डाऊन दी बॉल आणि सूर्य कसा कॅच गॅदर केलाय तो लॉंग ऑफच्या दिशेने शतरक्षकाने. आणि वन मोर विकेट इज डाऊन. आदरणीय लक्ष्मी जोशी ताई आणि ज्योती जोशी मॅडमचं आगमन झालंय स्टेजवरती. त्यांना देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आणि इथे परत वन मोर विकेट इज डाऊन. धर्मा श्रुती 11 या संघाची बिकट परिस्थिती आपल्याला बघायला भेटते. विकेटच्या विकेट मागे विकेट जाते. आता मैदानामध्ये नवीन बॅटर्स येतोय शुभम. तीन चेंडू झालेत ना, हॅट्रिक वर आहे का? आणि बॉलर ऑन द हॅड्रिक आहे. लगातार 2 विकेट. इथे मात्र सॉफ्ट हँडने बॉलला कव्हरच्या दिशेने उडवलंय आणि बॉल लॉंग ऑन द कार्पेट जातोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. अजून पण 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील, या तिसऱ्या षटकातील. या इनिंगचं शेवटचं शतक हाताळताना दिसतोय. इथे मात्र गोलंदाज बॅटरला होल्ड देताना दिसतोय. पुढे खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रोक चांगला आहे, शतरक्षण दर्जेदार आहे, रन आउटची संधी देखील आहे. आणि इथे मात्र सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धाव्याने स्कोअर कार्ड पुढे सरकवतोय. 29 धावा. स्ट्राईक एंड वरती आहेत ते पियुष. शेवटचा चेंडू ना, या इनिंगचा शेवटचा चेंडू स्टेप आउट केलाय. बॉल चाललाय लॉंग ऑनच्या रिजनच्या सीमारेषे पार. येतो एक महत्वपूर्ण दर्जेदार असा चौकार. ओव्हर झाली ना, ओव्हर एक
स्वागत करतोय चौकाराने. बघूया पुढचा चेंडू कशा प्रकारे मरू हाताळतील. प्रेशर आहे, प्रेशरला सामोरे जाईल की नाही, कारण समोर आहे एक उच्च कोटीचा बल्लेबाज अतुल, आयकॉन कॅप्टन म्हणून एन्जॉय ग्रुप मधून खेळतोय. सुरेख असा फटका, चांगलं असं शतरक्षण डीप मध्ये आपल्याला बघायला भेटतंय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते. या एक धाव्याने स्कोर कार्ड पुढे सरसवतोय. धावसंख्या झालेली आहे ती 6, बिनबाद 6. पुढे खेळण्याचा प्रयत्न, चांगला असा स्ट्रेट ड्राईव्ह होता, परंतु चांगला असा शतरक्षण इट सेल्फ बॉलरचं पायाला ब्रश करून डीप कव्हरच्या क्षेत्राच्या हातामध्ये जाऊन पडतोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. धावसंख्यात बदल होते. धावसंख्या झालेली आहे ती 7. मैदानामध्ये पहिलं शतक हातात आणि दिसतोय मरुई. चांगला असा स्ट्रोक, चांगला असा शतरक्षण, एक धाव पूर्ण. अजून पण एक चेंडू शिल्लक असेल या षटकातील. संघाचं पहिलं वैयक्तिक पहिलं. धावसंख्या झालेली ती 8, 8, 8, 8. पहिल्या ओव्हरचा शेवटचा चेंडू शिल्लक. स्ट्राईक एंड वरती आहेत ते शुभम. या पुढील होणारा सामना वडपाडा सुपर किंग वर्सेस चौधरी सुपर किंग. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की त्यांनी मेन स्टेजवरती येऊन आपलं टॉस फ्लाइंग करून घ्यावं. वडपाडा सुपर किंग वर्सेस चौधरी सुपर किंग. दोन्ही संघांच्या नावामध्ये सुपर किंग आहे, परंतु बघूया कोणता संघ इथे या मैदानावरती किंग बनेल ते पुढच्या सामन्यामध्ये आपल्याला कळेल. आणि गेम ऑन आहे. एन्जॉय ग्रुप वर्सेस स्मृती 11. इथे स्ट्रोक पॉवरफुल होता, इथे स्ट्रोक दर्जेदार होता, परंतु सरळ जाऊन फील्ड झालाय. अंपायरला काही दुखापत नाही झाली ना? पंच काही दुखापत? खरोखरच जवळजवळ 3 धावा रोखल्या अंपायर्सने आणि स्मृती 11 या संघाला एक मदत म्हणून दिली, शतरक्षक करून दिलं. आणि उपस्थित मान्यवर नितीन बकरे साहेबांच्या हस्ते पुढील मॅचचं टॉस फ्लाइंग होणार आहे. तरी पुढील होणारा सामना वडपाडा सुपर किंग वर्सेस चौधरी सुपर किंग. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की त्यांनी मेन स्टेजवरती येऊन टॉस की बॉक्समध्ये येऊन टॉस फ्लाइंग करून घ्यावं. पुढील मॅचचा टॉस फ्लाइंग होतोय. मान्यवर श्री नितीन बकरे साहेबांच्या हस्ते. पुढील होणारा सामना वडपाडा सुपर किंग वर्सेस चौधरी सुपर किंग. चौधरी सुपर किंगचे कॅप्टन्स कॉल देतील. धर्मा प्रतिष्ठानचा कॉल आलाय आणि इथे धर्मा सोनू सुरकर स्मृती चषक वडपाडा
सुपर किंग या संघाने नाणे जिंकून प्रथम आपलं डिसिजन कळवावं. बॅटिंग असे कोणते दोन बल्लेबाज असतील की ते एक सन्मानजनक टार्गेट चौधरी सुपर किंग या संघासमोर ठेवेल? असे संदेश आहे, मी पण आहे, आपला लक्की आहे, साईनाथ आहे, कुणाल पण आहेत, भरपूर आहेत. 9 पर्यंत बॅटिंग आहे आमची. 9 पर्यंत बॅटिंग आहे. बेस्ट ऑफ लक फॉर युअर बॅटर अँड यू ऑल्सो. थँक्यू. आणि नाणे हरलेले आहेत, परंतु तुम्हाला प्रथम शतरक्षण करायचं आहे. तर असे कोणते गोलंदाज असतील की समोरच्या टीमला कमीत कमी रनापासून वाचवतील? हा यश आहे, मी आहे, परत आपला कृष्णा पण आहे, परत लालू आहे. आहेत आमचे गोलंदाज चांगले. त्यांचा 20-25 पर्यंत त्यांना रोखू आम्ही. जर पॉवर प्लेच्या शतकामध्ये 12 धावा असतील तर निर्णय चेंज करणार का गोलंदाजी देण्याचा? नाही चेंज नाही करणार. तसे जे गोलंदाज आहेत ना आमचे फिक्स तेच गोलंदाजी करणार. आयोजनाबद्दल बोलायचं झालं तर काय बोलणार? आयोजन तर खूपच चांगलं आहे, खूप मजा येते खेळायला. आणि उपस्थित मान्यवर देखील या सामन्याचा आनंद घेताना दिसत आहेत. स्कोर 14 विदाउट एनी लॉस 14. समीकरण येऊन पोहोचलंय 8 चेंडूमध्ये 20 धाव्यांची गरज एन्जॉय ग्रुप या संघासाठी. 8 चेंडू 20 धाव्यांची गरज. गोलंदाजी मार्कवरती अतुल यांचा सूर्य कसा फटका, चांगलं शतरक्षण आकाश यांचं लॉंग ऑफच्या दिशेने. अजून पण एक चेंडू बाकी आहे ना, थांब तर बसून दे मला. अजून पण एक चेंडू शिल्लक असेल या षटकातील. इथे मात्र वन मोर बिग विकेट इज डाऊन. शुभम यांची खेळी संपुष्टात येते आणि स्मृती 11 हा संघ कमबॅक करताना दिसतोय. धर्मापाडा प्रीमियर लीगचे सर्व कमिटी मेंबर्सला विनंती असेल की त्यांनी मेन स्टेजवरती येऊन आपली उपस्थिती नोंदवावी. धर्मापाडा प्रीमियर लीगचे सर्व कमिटी मेंबर कुठे पण असतील त्यांनी मेन स्टेजचा ताबा घ्यावा. तुम्हाला नम्र विनंती असेल. तुम्ही बघताय अंडर आर्म्स क्रिकेटचा हा विद्यमान सोहळा, भव्य दिवस आयोजन. संघमालक 10 संघमालक आहेत या टुर्नामेंटचे, तर ते इथे उपस्थित असतील. त्यांना देखील विनंती असेल की त्यांनी मेन स्टेजचा ताबा घ्यावा. संघमालक दहा संघांचे संघमालक जर उपस्थित असतील त्यांना देखील विनंती असेल की त्यांनी मेन स्टेजवरती येऊन आपली शुभ उपस्थिती दाखवावी. मॅच होल्ड ऑन.
कैमरामैन फोकस कीजिए ऑन द मेन स्टेज। सर 2 मिनिटं होल्ड करा सर थांबा तसेच थांबा काहीतरी बोल त्यांच्याबद्दल। फोटो सेशन होतंय। उपस्थित मान्यवर आजचे लाडके आणि चीफ गेस्ट म्हणून उपस्थिती दाखवली। होणार सून मी या मालिकेतील मालिकावीर आशाताई शेलार संघमालक, सर्व संघांचे संघमालक कुठे पण असतील त्यांना विनंती असेल की त्यांनी मेन स्टेजवरती येऊन आपली उपस्थिती नोंदवावी। त्यांचं देखील फोटो सेशन होईल विथ आशाताई शेलार। शिवम कधी आला? आता झाला पहिला आला। काय करतोय मातीशी? सर्व संघ मालकांना विनंती असेल की त्यांनी मेन स्टेजवरती येऊन मराठी अभिनेत्री आशाताई शेलार सोबत फोटो सेशन करावं। दोन बॉल 2 6 हरवलाय कॉमरा हरवलाय। एक बॉल दोनदा मारा लगेच 6। आणि श्रुती 11 हा संघ विजय होतोय। जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हारलेल्या संघाचं कौतुक। होणार सून मी या घरची या